तो जर अमेरिकेतला माणूस सुद्धा हे सगळं ह्यातलं बरचसं पाळत असेल तर तो सनातन धर्म तो ते पाळतोच आहे ना, असं होतंय. मग तो बरोबर. रिलिजन कुठला ह्याला महत्व नाही राहत. पंथ बरोबर. पंथ होतो तो. पंथ कुठलाही असेल, असू दे ख्रिश्चन पंथ चालेल, आपल्याला काही फरक पडत नाही त्याला. तर धर्म आणि रिलिजन मध्ये हा जो फरक आहे, आणि तो आपल्याला शिक्षणात सांगितलं की तो नाहीच आहे फरक म्हणून, तर हा एक भ्रम बाजूला केला पाहिजे. तसाच ग्रह प्लॅनेटचा मागच्या भागात सांगितला, आणि तसाच विज्ञान शास्त्र हे विषय हे शब्द आणि सायन्स हा शब्द ह्यांच्यातही फरक आहे. हे सारखे नाही आहे. आपण त्यांची व्युत्पत्ती बघूया. सायन्स या शब्दाची व्युत्पत्ती लॅटिन भाषेतनं कशी आली आहे, किंवा ज्या भाषेतनं आलेला असेल तो शब्द त्याच्यातनं बघूया. आणि आपल्याकडे विशेष ज्ञान, विज्ञान, शास्त्र या शब्दांची संस्कृत व्युत्पत्ती बघितली तर वेगळे वेगळे अर्थ येतात. आपल्याला बरोबर. उगीच आपण शिकल्यामुळे असं वाटायला लागतं की नाही हे सगळं सारखंच आहे, आणि मग हे नियम तिथेही लावले पाहिजेत, ते नियम इथे. घोळ होतात हो, सगळे घोळ व्हायला लागतात. बरोबर. बरोबर. म्हणजे तुम्ही ॲलोपथीची हे घ्यायची, काय म्हणतात त्याला, परीक्षा करायची, म्हणजे MRI करायचा, आणि युनानी पद्धतीचं हे करायचं त्याचं त्याच्यावर उपचार करायचे. असले घोळ व्हायला लागतात. ते ते प्रत्येक वेळी नाही होत नीट ते काम. तर त्यामुळे ज्योतिषशास्त्र आहे का, तर आपल्या भाषेत ज्याला शास्त्र म्हणतात, संस्कृतमध्ये ज्याला शास्त्र म्हणतात, ते शास्त्र आहेच ज्योतिषशास्त्र. ते सायन्स आहे का, तर त्याच्याबद्दल संशोधन करावं लागेल. कारण आधुनिक सायन्सच्या मते जे क्रायटेरिया, जे निकष लागतात, ज्या निकषानुसार एखाद्या अ, अ, कशाला म्हणायचं, विद्याशाखेला सायन्स ही संज्ञा त्यांना द्यावीशी वाटते. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स या सगळ्यांना सायन्स ही संज्ञा द्यावीशी वाटते. त्याच्यासाठी त्यांचे काही निकष आहेत. ते निकष वाईट आहेत असं माझं मुळीच म्हणणं नाहीये, पण त्यांचे जे निकष आहेत त्यानुसार ज्योतिषशास्त्र त्या निकषात बसतं का, ते बघावं लागेल. त्याचं संशोधन केलेलंच नाहीये कोणी, आणि नुसतंच आक्षेप घेतात की गुरुचं गुरुत्वाकर्षण इतकं कमी असतं आपल्याकडे, तर त्याचा कसा परिणाम होईल. अरे तुम्ही फार वेगळे वेगळे विषयांचा फारच गुंता करून विचार करताय. नाही असं करून चालणार. खूप छान विचार आणि प्रवर्तक असे विचार आहेत तुमचे मांडलेले. तुम्ही जरूर ह्याचा विचार केलाच पाहिजे, या अँगलचाही, म्हणजे मनात गैरसमज नाही राहणार कुठले. हम्म, हम्म. तर आता तुमचे प्रश्न असतील तर बघू, नाही तर माझ्याकडे काही मुद्दे आहेत हो, नोंदवलेले, त्याचा बोला. विचार करूया. बोला मग. काही सांगा. पौर्णिमांता अमांता हा एक विषय होता, तो सांगितला मी आता. हा. हा. युग ही संकल्पना, याच्याबद्दल बरेच घोळ आहेत. म्हणजे पंचांगात आपण जे पहिल्या काही पानांमध्ये युग दिलेली आहेत, त्याच्यात कलियुगाची काहीतरी 4,32,000 वर्ष, आणि त्याच्या पटीत पुढे द्वापर, त्रेता आणि सत्ययुगाची वर्ष सांगितलेली असतात. हा. आणि त्या संदर्भात व्हॉट्सअप विद्यापीठात आणि युट्यूब विद्यापीठात पण प्रचंड कंटेंट उपलब्ध आहे, आणि मोठमोठाले दावे आहेत. हा. तर माझं या संदर्भातलं मत सांगतो. मत अशासाठी सांगतोय की या ह्याचा वस्तुनिष्ठ विचार करण्याची कायमच गरज असते कुठल्याही गोष्टीचा. आपल्या एकूण परंपरेत हे प्रत्यक्ष प्रमाण हे सर्वात प्रधान प्रमाण सांगितलेलं आहे, आणि मग नंतर अनुमान आणि इतर प्रमाण घेतलेली असतात. आणि प्रत्यक्ष प्रमाण ह्याचा अर्थच असा असतो की वस्तुनिष्ठ विचार करा, ऑब्जेक्टिव्ह विचार करायचा कुठल्याही गोष्टीचा. त्याच्यात कुठेही भावना आणायच्या नाहीत, आणि स्वतःच निरीक्षणावर आधारित काहीतरी ती व्यवस्था आहे असं समजायचं नाही. निरीक्षण हे सुद्धा जास्तीत जास्त वस्तुनिष्ठ असेल ह्याची काळजी घ्यायची, असं आपल्या परंपरेतही सांगितलेलं आहे. तर युग ही जी संकल्पना आहे ती, युग हा शब्द परत संस्कृत शब्द आहे. संस्कृत शब्दाचं काहीतरी व्युत्पत्ती असते, त्या व्युत्पत्तीनुसार त्याचे वेगळे वेगळे अर्थ होतात. जाऊ दे, वेगळे वेगळे अर्थ आपण विसरून जाऊ, कालावधी या अर्थाने योगाकडे बघूया. त्याच्यातही प्रत्येक संदर्भात वेगळ्या वेगळ्या अर्थांनी त्या कालावधीकडे बघण्याचा त्या त्या ग्रंथकाराचा हेतू दिसतो. म्हणजे अनेक ग्रंथकारांनी पा, पा, 5,000 वर्षाचं युग म्हणलेलं आहे. अनेक ग्रंथकारांनी 5 वर्षाचं युग म्हणलेलं आहे. असे वेगळ्या वेगळ्या ग्रंथकारांनी वेगळ्या वेगळ्या कालावधींना युग म्हणलेलं आहे.
काही ग्रंथकारांनी ही लाखो वर्षांची पण अवधी जी वर्षांचा अवधी आहे तोही युग या शब्दाला जोडलेला आहे. त्यामुळे कलियुग हे कायम 4,32,000 वर्षांचंच समजून चालायची गरज नाही आहे. कलियुग, द्वापर, त्रेता, सत्ययुग यांची जी काही चक्र चक्र आहे सत्यापासून सुरू होणार, ते चक्र सतत चालू राहणार. पण ती प्रत्येक ग्रंथकर्त्यानुसार वेगळी वेगळ्या अवधीसाठी असतील ती चक्र, असं असू शकतं. आणि त्यातलं एक सर्वात मोठं चक्र आपल्याला जे माहिती आहे ते त्या लाखो वर्षांचं चक्र आहे. ही युग संकल्पनेसंदर्भातलं विचार. आता थोडस वेगळे वेगळे विषयांतर होणार आहे, कारण मुद्दे वेगळे वेगळे विषयांचे आहेत. तर अधिक महिना हा विचार बघूया आपण आता. अधिक महिन्याबद्दल खूप कुतूहल असतं लोकांना, कारण इंग्रजी पद्धतीच्या दिनदर्शिकेत कुठेच अधिक महिना येत नाही. सगळे महिने असतात तसेच जसेच्या तसे पुढच्या वर्षी पण असतं. आपल्याकडं मात्र दर तिसऱ्या वर्षी अधिक महिना येतो. तर याच्या मागचं कारण आणि त्या मागची परंपरेतले जे काही शक्यता मला दिसतात त्या मी तुम्हाला सांगू इच्छितो. तर अधिक महिना हा चांद्र महिने कसे असतात सांगतो तुम्हाला. तर चांद्र महिना हा अमावस्येपासून अमावस्येपर्यंत असतो, बरोबर. अमावस्या समाप्तीपासून सुरू होतो पुढचा महिना आणि तो पुढच्या अमावस्ये समाप्तीपर्यंत असतो. आणि हे सरासरी मानाने 29 पूर्णांक काही दशम अशा दिवसांचे असतात. म्हणजे दिवसांचे याचा अर्थ आपण जे दिवस मोजतो ते नाही, 24 तास गुणिले 29 पूर्णांक दशम असे जे कालावधी होतो तेवढ्या सरासरी असते चांद्र महिन्याचे. आता त्यामुळे काय होतं की ते चांद्र महिने एका वर्षात, सौर वर्षात, म्हणजे आपल्याला जे ऋतूंमध्ये जे दिसतात वर्ष, पावसाळ्यापासून पुढच्या पावसाळ्यापर्यंतचं एक वर्ष जर आपण बघितलं तर त्या वर्षामध्ये चांद्र महिने किती होतात, तर 12 होतात. हे आपण बघितलं मागच्या भागात. पण ते 12 दरवेळी होतात त्यावेळी त्यांच्यात आणि सौर वर्षात 11-11 दिवसांचा फरक पडतो. कारण 29 पूर्णांक जे दशम संख्या आहे गुणिले आपण जर 12 केले तर ते 354 येत. आणि ते 354 दिवसात 12 अमावस्या होऊन जातात. त्यामुळे 12 चांद्र महिने पूर्ण होतात 354 दिवसात. आणि मग उरलेले 11 दिवस जे असतात 365 ते 354 मधला काळ जो असतो, तो जे अंतर आहे ते वाढत जातं दरवर्षी. आणि मग ते 3 वर्षानंतर 33 दिवसांचं होतं. ते जे 33 दिवसांचं होतं ते एक महिना एवढं होतं. त्यामुळे त्याच्यात अजून एक अधिक महिना येऊन जातो. ह्याची गणितीय व्यवस्था इतकी चोख तयार झालेली आहे की त्या गणिताच्या नियमात बसवलं की आपोआपच अधिक महिने कुठले आहेत काय आहेत कळून जातं. म्हणजे उदाहरणार्थ गणितीय व्यवस्था नसती तर काय केलं असतं, तर कोणीतरी ठरवलं असतं की नाही जाऊ दे आता आपण असं करू, यावर्षी आपण वैशाखला अधिक म्हणून टाकू. असं ठरवावं लागलं असतं. तसं ठरवावं लागू नये, त्याच्यात एक सुसूत्रता, नियमितता असावी म्हणून त्याचे नियम मानले गेले. आणि त्यानुसार रवी राशी प्रवेश जेव्हा होतो, म्हणजे अमावस्येच्या वेळी रवी ज्या राशीत असतो त्या राशीनुसार आपण महिन्याचं नाव जर ठरवलं तर रवी मध्ये कधीतरी दुसऱ्या राशीत गेला आणि त्याच्यानंतर अमावस्या झाली की तो दुसऱ्या राशीत गेल्यामुळे पुढच्या महिन्याचं नाव येणार. बरोबर आहे. मीनला चैत्र म्हणलं तर मेषात रवी असताना जे अमावस्या असेल त्याला वैशाख म्हणणार आपण, असं होणार. हे सगळं ठीक आहे. पण ज्यावेळी दोन अमावस्यांच्या मध्ये रवी रवी राशी प्रवेश होतच नाही, म्हणजे काय होतं, तर या अमावस्येला सुद्धा रवी मेषेतच दिसतो आणि पुढच्याही अमावस्येला परत मेषेतच दिसतो. म्हणजे त्या दोन्ही महिन्यांचं नाव आपल्याला एकच ठेवावं लागतं आपल्या व्याख्यानुसार. म्हणजे वैशाखच ठेवलं आपण नाव. दोन्ही महिन्यांचं नाव वैशाख ठेवलं याचा अर्थ एक महिना अधिक झाला, दुसरा निज झाला. इतकी ती व्यवस्था गणिताने चोख मांडलेली आहे. आणि त्यामुळे हे मगाशी मी म्हणालो तसं 33 दिवसांचा जो फरक पडतो 3 वर्षानंतर, तो फरक आपल्याला सांभाळला जातो. आणि तो सांभाळण्याचा हेतू किंवा प्रयोजन काय असू शकतं त्याची शक्यता सांगतो तुम्हाला. चंद्र आणि रवी हे सर्वात महत्वाचे ग्रह आहेत की जे आपल्या शरीराशी, आपल्या मानसिकतेशी, आपल्या जीवनाशी निगडीत आहेत. हे परंपरेचं म्हणणं आहे. आणि हे जर दोन ग्रह सर्वात प्रधान असतील, ज्यांचा आपल्याशी आपल्या आयुष्याशी संबंध जास्त असतो, तर त्या दोघांचंही चक्र आपल्या जीवनशैलीत कुठेतरी आलं पाहिजे.
आणि त्यामुळे रवी पण आला पाहिजे आपल्या आयुष्यात आणि चंद्रही आला पाहिजे आपल्या आयुष्यात. तो कसा येतो तर या सौर चांद्र महिन्यांच्या व्यवस्थेतनं येतो. फक्त चांद्र महिन्यांची व्यवस्था मुस्लिमांसारखी घेतली तर त्याच्यात मोहरम हा सण यावर्षी पावसाळ्यात असेल तर 12 वर्षानंतर तो उन्हाळ्यात यायला लागतो, त्याच्यानंतर परत तो हिवाळ्यात यायला लागतो, असं वेगळ्या वेगळ्या ऋतूत येतो. आपल्या व्यवस्थेमध्ये तसं होत नाही. आपल्या व्यवस्थेमध्ये सौर चांद्र व्यवस्था असल्यामुळे आपली व्याख्या महिन्यांची ही सूर्याच्या राशी वर अवलंबून असल्यामुळे ती रवीला पण आत घेते, व्यवस्थेत सामावून घेते. आणि त्यामुळे आपले सण हे त्या त्या ऋतूतच येतात. त्याला मगाशी म्हणलं तसं भोवऱ्यासारखी जी पृथ्वीची गती आहे त्यामुळे जो परिणाम होणार आहे तो होतो. आणि त्यामुळे हळूहळू पुढे ढकललं ढकललं जातं ते सगळं. ते संक्रांत या विषयाच्या वेळी आपण घेऊच यात. मला माहित नाही आपण किती वेळ हे चालू ठेवायचं, काय ह्याचे तुकडे करून तुम्ही ते भागांमध्ये हो हो. तर चालू दे ना, म्हणजे हे काय मला काही प्रॉब्लेम नाही. हा कंटाळवाणं होत नाहीये ना याचं? नाही नाही. ठीक आहे. तर तर गणितानुसार ही जी अधिक महिना व्यवस्था झालेली आहे त्यामुळे रवी आणि चंद्रांचे चक्रांना आपण आपल्या जीवनात सामावून घेतलेलं आहे. आणि हे का, तर ह्याची शक्यता अशी आहे की चंद्र आणि रवी हे गुरुत्वाकर्षण पद्धतीने म्हणा, कारण गुरुत्वाकर्षणानुसार सुद्धा त्याचा परिणाम स्पष्ट दिसतो, हे आधुनिक शास्त्रांनी पण मान्य केलेलं आहे, सायन्सने, की चंद्राचा परिणाम, आता म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर चंद्राचा परिणाम पाण्यावर होतो. हा, साधारणपणे पौर्णिमा अमावस्येला 2-3 मीटर पाणी पाण्याची उंची वाढते. महासागरातल्या पाण्याची 2-3 मीटर उंची वाढते. महासागरातल्या पाण्याची खोली किती, त्या खोलीनुसार ते 2-3 मीटरचं प्रमाण किती, हे सगळं जर गणित केलं तर त्या प्रमाणात आपल्या शरीरातल्या पाण्यावर पण परिणाम होणारच ना तो. आणि त्या प्रमाणात जो परिणाम होतो तो सूक्ष्म पातळीवर जेव्हा न्यूरल नेटवर्क्स येतात, जेव्हा केमिकल रिॲक्शन्स येतात, त्यावेळी त्याच्यात कुठेतरी फरक दिसणारच ना तो. हा अगदी आधुनिक सायन्सनुसार गुरुत्वाकर्षणाचा परिणाम होतो हे स्वीकारून जरी बघितलं तरी हे घडणार आहे. माझं तर म्हणणं असं आहे की हा सहसंबंध आहे आणि त्याचा आपण स्टॅटिस्टिकल किंवा संख्याशास्त्रीय पद्धतीनेच विचार करूया. पण इथं हे स्पष्ट दिसतंय की असाही परिणाम होतो होतो आपल्या शरीरावर पण, चंद्राचा आणि सूर्याचा. तर आपल्या परंपरेनुसार जो काही त्याचे सहसंबंध आहेत त्यानुसार रवी आणि चंद्र प्रधान आहेत. आणि ते प्रधान असतील तर आपल्या जीवनशैलीत, आपल्या दैनंदिन चक्रांमध्ये त्यांचा समावेश असला पाहिजे. आणि त्यामुळे त्या चांद्र सौर पद्धतीच्या आपले महिने आहेत आणि त्यामुळे तिथी आहेत, त्यामुळे नक्षत्र आहेत आणि त्यामुळेच इतर योग, करण, वार हे सगळे अंग पण आहेत. आणि पूर्ण ज्योतिषशास्त्र किंवा आपल्याकडचं खगोलशास्त्र ही व्यवस्थाच त्या सगळ्या आधारावर पुढे विकसित झालेली आहे. आता जरा विषय पुढचा घेतोय, संक्रांत हा विषय घेतोय. संक्रांत काही वर्षांपूर्वी, 50-70 वर्षांपूर्वी 13 जानेवारीला व्हायची, त्याच्यानंतर ती 14 जानेवारीला गेली, आता ती 14-15ला होत असते. काही वर्षी 15ला होते, काही वर्षी 14ला होते, काही वर्षांनंतर ती परत 15ला होणार आहे. मुळात संक्रांत हा सण आपल्या परंपरेतला आहे आणि तो बरोबर त्याच इंग्रजी तारखेला का येतो हा एक लोकांच्या मनात कुतूहलाचा विषय आहे. आणि दुसरा विषय असा आहे की मग अशी म्हणलं तसं पुढे पुढे का ढकलली जाते. ज्यांना त्यांचा थोडास निरीक्षण जास्त चांगलं असेल त्यांना ते कळतंय की अरे, पूर्वी तर ती 13 तारखेला होत होती किंवा 14 तारखेला होती, आता 15 तारखेला कशी जायला लागली. या दोन्हीचे उत्तर आता मी देऊ इच्छितो. आपले बाकीचे जे सर्व सण आहेत ते सौर चांद्र आहेत. ह्याचा अर्थ असा नव्हे की प्रत्येक सण हा सौर चांद्रच असला पाहिजे अशी काही आवश्यकता नाही आणि नियम नाही आणि हट्टही नाही. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवशी संक्रमण होतं. आणि ते संक्रमण विविध राशींचं पण होत असतं. म्हणजे कर्क संक्रमण पण होतं, मेष संक्रमण पण होतं, सगळीच संक्रमण होत असतात. त्या त्या राशीत गेल्यावर ते संक्रमण होतच असतं. पण परंपरेत मकर संक्रमणाच्या वेळी काहीतरी उत्सव करायचा अशी व्यवस्था आली. त्याला एक कारण असं दिसतं की साधारण 800-900 वर्षापूर्वी मकर संक्रमणाच्या वेळी उत्तरायण सुरू व्हायचं. आणि ते पृथ्वीची, मगाशी मी म्हणलं तशी भोवऱ्यासारखी जी अक्षाचं डोलणं आहे त्यामुळे ते आता हळूहळू पुढे ढकललं गेलेलं.
आणि मकर संक्रमण पुढे पुढे जाते. उत्तरायणारंभ अजून 22 जानेवारीलाच दिसतो, पण 22 डिसेंबरलाच दिसतो. पण 900 वर्षापूर्वी जे 22 डिसेंबरलाच मकर संक्रमण होतं, ते आता 14 जानेवारी 15 जानेवारी पर्यंत गेले, आणि त्याच कारणामुळे ते आता हळूहळू पुढेच जात राहणार आहे. आणि आता त्यामुळे आपल्याला कळलं की हे तारीख बदलते का, हे कळलं. आणि सौर पद्धतीचा सण असल्यामुळे, इंग्रजी कॅलेंडर हे सौर असल्यामुळे त्याच त्याच तारखेला तो सण येणार, त्याला पर्याय नाही आहे. तो तिथीवर अवलंबून नाही आहे सण. बाकीचे सण हे बऱ्यापैकी तिथीवर अवलंबून असतात. त्या तिथीत परत पण विशेष नक्षत्राचा पण नियम असतो, मग त्यानुसार तो पुढे मागे होत असतो सणाचं. शास्त्रार्थ आपण जो पंचांगात दिसतोय आता, संकष्ट चतुर्थी, प्रदोष, शिवरात्री, हे सगळे जे व्रतांचे शास्त्रार्थ सांगितलेले असतात, ते शास्त्रार्थ त्या दिवशी काय, ह्याच्यासाठी तिथी नक्षत्र योग करणारी अशा वेगळ्या वेगळ्या अंगांचा विचार करून नियम केलेले असतात. त्या नियमानुसार त्याचा निर्णय होत असतो. असे तिथीवर अवलंबून उत्सव बरेच आहेत, पण हा एक उत्सव असा आहे की जो सौर आहे. खरं तर इतर राशींची संक्रमण पण सौरच आहेत, आणि ती त्याच दिवशी होत असतात. पण त्या संक्रमणांना उत्सव नाही आहे. या संक्रमणाला उत्सव असल्यामुळे ते प्रकर्षाने नजरेत येतं की अरे, इंग्रजी तारखेनुसार त्याच त्याच दिवशी कसा काय आपला सण येतोय, बाकीचे सण तर तसेही येत नाहीत. तर त्याचं कारण हे आहे, तो सौर सण असल्यामुळे, शुद्ध सौर सण असल्यामुळे तो त्या दिवशी येतो. संक्रांत झालं. पंचांगातल्या 24 पेक्षा जास्तीच्या वेळा मगाशीच मी सांगितलं होतं ते. आपला सूर्योदय ते सूर्योदय हा दिवस असल्यामुळे, आणि सध्याच्या घड्याळातली वेळ आपल्याला सा छापावी लागत असल्यामुळे, ती दुसऱ्या दिवशीच्या पहाटेची आहे हे कळण्यासाठी आपण 24 पेक्षा जास्त तासांच्या वेळा देतो. हे मी उजळणीसाठी सांगितलं परत एकदा. महिने आणि ऋतू हा महत्वाचा मुद्दा आहे. मगाशी जे सांगितलं, भोवऱ्यासारखे अक्षाचं डोलणं जे असतं, त्यामुळे आपले महिने आणि ऋतू हे त्या डोलण्याच्या हालचालीमुळे हळूहळू बदलत आहेत. आणि ते मगाशी म्हणालो तसं, मासानाम मार्गशीर्षोहम हे जे गीतेत आहे, त्याच्यावरून आपण काळ अंदाजे निश्चित करू शकतो की महाभारत कधी झालं असू शकेल. तर तेच मुद्दा आहे हा, की महिने आणि ऋतू. सौर चांद्र व्यवस्थेमध्ये महिने आणि ऋतू बऱ्यापैकी एकमेकांना जोडलेले राहतात. गुढीपाडवा कायम आपल्याला उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच दिसतो. जन्माष्टमी कायम पावसाळ्यातच दिसते. आपल्या मनात असं येतं की हे सगळे वर्षानुवर्ष, हे म्हणजे हजारो वर्ष हे सण त्याच त्याच ऋतूमध्ये येत असतील, तर तसं असणार नाही. ते त्या परांचन गतीमुळे, प्रिसिशन मुवमेंटमुळे ते बदलत राहू शकतं. पण जर तुम्ही साधारण शेकडो वर्षांचा काळ घेतला, तर मात्र आपले सण, आपले महिने हे त्या त्या ऋतूतच येतात. हे सौर चांद्र व्यवस्थेचं एक व्यवच्छेदक लक्षण आहे, आणि त्याचा आपल्या शरीराशी, आपल्या अस्तित्वाशी संबंध आहे. हम्म, हम्म. झाले आता माझे मुद्दे माझ्या मते झालेले आहेत. आता अजून तुमचे काही प्रश्न असतील तर नाही, ठीक आहे. प्रश्न माझे संपले, कारण आपल्याला बेसिकच फक्त कलर हे जाणून घ्यायचं होतं. तुम्ही हम्म. खूप अतिशय छानच माहिती सांगितली, आणि विशेषतः ते लोकांकडून अतिशय अप्रिशिएट होते. हा एक फार चांगला भाग याच्यामध्ये झालेला आहे. उत्सुकता त्याच्यामध्ये ताणली जाते आहे. अजून काही जर माहिती पुढे आपल्याला गरज पडली तर मी तुम्हाला पुन्हा कॉन्टॅक्ट करेन. हो, चालेल. आणि जे काही सहकार्य तुम्ही दिलं, अतिशय सुंदर माहिती तुम्ही सांगितली, यात काही प्रश्नच नाही. तर मी तुमचा अतिशय आभारी आहे, अरे, सर्वांतर्फे आणि माझ्यातर्फे. मनःपूर्वक पण धन्यवाद. पुन्हा पुन्हा भेटूया. नाही, मला संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो. नाही, खूप छान झाला. अगदी काही म्हणजे जे काही उद्दिष्ट आपलं होतं, पंचांग समजावं या दृष्टिकोनातून, आणि अतिशय बेसिक माहिती, आणि ही प्रत्येक सर्वसाधारण माणसाच्या मनात ह्या उत्सुकता असतात. त्या मला अशी कल्पना आहे की यामुळे काही लोक आता पंचांगाचा वापर सुरू करतील. मी स्वतः करीन. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.